आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम आहे. सुरुवातीच्या काळात पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब चित्रपट जगतात पडलं होतं. कथेत नायक हे महत्वाचं पात्र होतं, पण कालांतरानं स्त्री व्यक्तिरेखांनी हा पारंपरिक मोल्ड बदलून एक वेगळ्या जगताला सुरुवात केली आणि स्वतःचं मत व्यक्त करायला सुरुवात केली. मग त्यामध्ये दर्जेदार स्त्री प्रतिमा शोधून त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या दिग्दर्शक कलाकारांना खऱ्या अर्थानं दाद द्यावीशी वाटते. कारण व्यावसायिक गणितं सांभाळून सुद्धा या चित्रित झालेल्या सशक्त, तरल, संवेदनशील आणि आपण म्हणू शकतो खऱ्याच्या जवळ जाणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखांनी खऱ्या अर्थानं आपलं जीवन समृद्ध केलेलं आहे. आणि आज आपण मराठी चित्रपटातल्या या काही महत्वाच्या स्त्री व्यक्तिरेखांविषयी बोलणार आहोत. चित्रपट बनायला सुरुवात झाली आणि त्या काळात बऱ्याचशा ज्या कथा होत्या त्या पौराणिक किंवा काल्पनिक कथा कादंबऱ्यांवर आधारित गूढ कथा अशा होत्या. पहिली स्त्री व्यक्तिरेखा सुद्धा राजकन्या किंवा परी अशीच होती. पण त्यानंतर साधारणपणे 1937 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या कुंकू या सिनेमानं समाजाला खडबडून जागं केलं असं आपण म्हणू शकतो. बिजोड विवाह, बिजेवरास तरुण मुलगी देणं, बालविधवांचं घुसमटून जगणं अशा अनेक ज्या तत्कालीन प्रथा होत्या त्या प्रथांच्या आणि वास्तवाच्या दुःखद बाजूकडे या चित्रपटानं लक्ष वेधून घेतलं. मराठी चित्रपटांची सुरुवातीची वर्ष क्रांतिकारी होतीच आणि मग चित्रपटातली स्त्री व्यक्तिरेखा सोज्वळ बहीण किंवा मध्यमवर्गीय संस्कारित मुलगी, सोशिक पत्नी, कारुण्य मूर्ती, आई, त्यानंतर लावणी नर्तिका अशा भोवती आपण म्हणू शकतो फिरू लागली. पण या सगळ्या भूमिकेला स्मिता पाटील या अभिनेत्रीच्या उंबरठ्यामधल्या भूमिकेनं खऱ्या अर्थानं छेद केला. आणि मग तिथून पुढे प्रायोगिक किंवा आपण म्हणू शकतो वेगळ्या व्यक्तिरेखा मराठी सिनेमात येणं आणि प्रेक्षकांना भावणं होत राहिलं. चित्रपट आधी वास्तववादी होताच, बरोबर की नाही, पण एक महत्वाचा बदल झाला तो म्हणजे नायिका यामध्ये बदलायला लागली आणि नायिकेतले हे बदल लोकांना आवडायला लागले. पूर्वी सोसणाऱ्या नायिकेनं हातात आसूड घेतला की प्रेक्षकांना तो चित्रपट आवडू लागला. कारण प्रेक्षकां वर्गामध्ये ज्या असंख्य महिला होत्या त्यामध्ये सुद्धा महिला बंड करताना दिसायच्या आणि त्यांना एक पद्धतीनं स्फूर्ती मिळायची. मग या महिलांच्या सशक्त व्यक्तिरेखा मदर इंडिया असू देत, मिर्च मसाला असू देत, खूबसूरत असू देत अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लिहिल्या गेल्या, बरोबर की नाही. आणि काळ बदलत गेला आणि शिक्षणामुळे मुलींच्या कक्षा रुंदावायला लागल्या. सोसणारी, रडणारी, भोगणारी किंवा चूल आणि मूल सांभाळणारी हिरोईन आता इतिहास जमा होऊ लागल्या. मग आपण असंही बघू लागलो की श्रीमंत आईबाबांची लाडवलेली मुलगी नायकाच्या सहवासात येऊन निमूटपणे लग्न करत असे. त्या काळी कदाचित पुरुष प्रेक्षकांच्या स्वप्नात किंवा कदाचित जीवनातही अशा स्त्रिया आल्या असतील की ज्या एक प्रकारच्या डॅशिंग भूमिका निभावत होत्या. आणि या अभिनेत्रीमध्ये एक महत्वाचा उल्लेख करावाच लागेल, तो म्हणजे वर्षा उसगावकर या भूमिकेसाठी अगदी फिट होत्या असं आपण नक्कीच म्हणू शकतो, नाही का. मग नंतरचा जो काळ आला त्यामध्ये स्त्रीचं नवं चित्र समोर आलं. त्या चित्राचं नाव होतं प्रेयसी. हिरोनं मारामारी करावी आणि हिरोईननं आपल्या अदांनी, सौंदर्याने खिळून ठेवावं असा एक मोड आला असं आपण म्हणू शकतो. 80 आणि 90च्या दशकात स्त्रीच्या सशक्त व्यक्तिरेखांचे अनेक रंग समोर यायला लागले. म्हणजे हिंदीमध्ये जर उल्लेख करायचा झाला तर रुदाली, बँडेड क्वीन, आणि मराठीमध्ये उंबरठा, पिंजरा, दोघी, मुक्ता हे समांतर म्हणून नाही तर व्यावसायिक चित्रपट म्हणून सुद्धा लोकांनी स्वीकारले. कारण यामध्ये फक्त अभिनेत्रींचं कौतुक नाही तर चित्रपटांचं सुद्धा दिग्दर्शक, लेखक, निर्माते या साऱ्यांचंच कौतुक आहे. कारण तद्दन ग्लॅमरस चित्रपट करत असताना अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींना घेऊन अनेक लेखकांना या आव्हानात्मक व्यक्तिरेखा लिहाव्याशा वाटल्या. वेगळ्या व्यक्तिरेखा मराठी सिनेमात येणं आणि प्रेक्षकांना भावणं होत गेलं. सर्व बदल एका समांतर ट्रॅकवर होत गेले होते. म्हणजे सुमित्रा भावेंच्या दोघी सिनेमातील गौरी, सातच्या आत घरात मधल्या सगळ्या पात्ररचना, बिनधास्त मधल्या कॉलेजच्या मुली, जोगवा मधील मुक्ता बर्वे, मातीच्या चुलीमधलं सुनेचं पात्र एक नवीन जीवनशैली आणि वास्तव घेऊन आलेत. गाभरीचा पाऊस मधली पत्नी किंवा दे धक्का मधली मुलगी, अगबाई अरेच्या मधली अबोल पत्नी किंवा भारती आचरेकर यांनी साकारलेली सायकॅट्रिस्ट हे असेच काही बदललेल्या पण आतून भारतीय स्त्री मानसिकतेचे नमुने देणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखा. स्त्री भूमिकांची आणखी काही रूपं सुद्धा चित्रपटाच्या माध्यमातून समोर आली, ज्यामध्ये स्त्रीनं मृत्यूदंडामधली केतकी बनून काही प्रस्थापित प्रथा मोडीत काढल्या, तर गुलाब गँगमध्ये सुमित्रा देवी बनून बंड पुकारले. NH-10 मधली तिने आपल्या प्रियकराचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी जीवाचं रान केलं,
तर डोरमधल्या गुलपनागनं स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करत मोठ्या धैर्याने नवऱ्यासाठी क्लीन चिट मिळवली. मर्दानीमधली शिवानी स्त्री भक्षणाविरुद्ध दबंग इन्स्पेक्टर बनून उभी राहते. 2000 सालानंतर स्त्री भूमिकांना आणखीन एक टर्निंग पॉइंट मिळाला असं आपण म्हणू शकतो, कारण स्त्रीचे प्रश्न घरगुती अन्यायापलीकडे गेले होते. असे प्रश्न मांडण्यापेक्षा चित्रपटांनी त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग चक दे इंडियामधल्या मुलींनी हॉकीचा वर्ल्ड कप खेचून आणला. एक स्पर्धक म्हणून स्त्री कशी आहे हे प्रकटपणे समजले. मेरी कोम बनून स्त्रीनं जगाला प्रेरित केलं. मराठी सिनेमात येल्लो मधील गौरीनं जगाला दाखवून दिलं की स्त्री अशीही स्पेशल आहे आणि तशीही स्पेशल आहे. इंग्लिश मधल्या आईनं मुलीसाठी इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि यातला एक महत्वाचा आणखीन एक चित्रपट म्हणजे सैराट. कारण सैराट मधली आर्ची बंडकर होती, तिनं प्रेमासाठी पणवा पेटवला. चूल आणि मूल पासून सुरू झालेल्या स्त्रीचं पाऊल 7च्या आत घरात पडायचं. चित्रपटातल्या स्त्रीनं बंधनाचा उंबरठा ओलांडला आणि त्यामुळेच ती क्वीन म्हणून गौरवानं उभी राहिली. कधी गौरी बनून स्पेशल ठरली तर कधी स्त्रीच्या पाठी उभी राहून तिचीच सिक्रेट सुपरस्टार बनली. तुम्हारी सुलू बनून तिनं टिपिकल गृहिणीला लोकांच्या मनापर्यंत नेत संवाद तर साधला. चित्रपट मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो किंवा कुठल्याही भाषेचा असू देतो, स्त्री भूमिका बॉक्स ऑफिसवर आणि मनावर राज्य करायला लागली. चित्रपट हा कितीही झाला तरी आपण म्हणू शकतो एक खेळ असतो मेक बिलीव्हचा. कालच्या समाजातल्या गोष्टीचं प्रतिबिंब चित्रपटात दिसत होतं. तिथून आज चित्रपटातली स्त्री, तिची भूमिका, तिची आपण म्हणू शकतो हिंमत, तिचं कार्य समाजातल्या स्त्रियांना प्रेरित करायला लागलंय आणि हे असंच चालू राहणार आहे. चित्रपट वास्तवदर्शी झाला आहेच. सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे भविष्यात चित्रपट सिनेमॅटिक सुद्धा व्हायला वेळ लागणार नाहीये, बरोबर की नाही? आणि म्हणूनच स्त्री प्रतिमा सत्याशी निगडीत काही बेसिक जीवनमूल्य जोपासणारी अशी व्यक्त होतीये चित्रपटातनं. आणि म्हणूनच लाईट, साऊंड, कॅमेरा आणि ॲक्शन म्हणत या स्त्री व्यक्तिरेखांनी आपल्या संपूर्ण भारतीय लोकांच्या मनात राज्य निर्माण केलेलं आहे.